नमस्कार, मी कल्पना. वेलकम टू मॉम्स किचन. मी एक असा व्हिडिओ तुम्हा सर्वांना शेअर करत आहे की हे खूपच उपयोगी असं व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत बघा आणि मग तुम्हालाही कळेल की हे काय व्हिडिओ आहे म्हणून. हे बघा, अशा प्रकारे आपण इथे मोहरी घेतलेली आहे आणि आपण ह्या एक ताट किंवा परात त्याच्यावरती असं टाकायचं आणि ह्या प्रकारे आपण मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या प्रकारे तुम्ही ही मोहरी निवडू शकता. ह्याने आपल्याला मोहरीमधली घाण, कचरा, दगडी, माती, अशी काळी माती वगैरे असते ते काहीच आपल्याला हे मोहरीमध्ये राहणार नाही आहे. जे काही कचरा वगैरे आहे, दगडी वगैरे, हे ताटावरती राहील आणि मोहरी सगळी आपली इथे सुपामध्ये पडत आहे. अशा प्रकारे तुम्ही ही मोहरी निवडू शकता. गावाकडे हे सगळं कंटाळवाणं काम असतं, म्हणून ह्या प्रकारे जर केलात तर तुम्ही मोहरी पटकन ही निवडू शकता आणि एकदम क्लीन असं स्वच्छ ही मोहरी होते. हे माझ्या आईने मला शिकवलं होतं, म्हणून हे तुम्हालाही मी शेअर करते. तुम्हीही सर्वांना शेअर करा आणि व्हिडिओ पाहत राहा. शेवटपर्यंत बघा. किती छान एकदम स्वच्छ अशी मोहरी ही दिसत आहे. नक्की तुम्ही बघा करून आणि काय ते मला कमेंटमध्ये कळवा की स्वच्छ झाली का मोहरी. माझ्या आईने मला शिकवलं होतं, माझ्या आईला माझ्या आजीने शिकवलेलं. ह्या प्रकारे आपण अशा गोष्टी विसरत चाललेलो आहोत. सगळं आपण रेडीमेड आणतो आहे, निवडलेले वगैरे. हे असं जर शेतीमध्ये उगलेलं असेल, ते आपल्याला जर मिळालं असेल तर आपण हे अशा प्रकारे हे स्वच्छ करू शकतो आणि हे आपल्याला वापरण्यायोग्य होतं. हे बघा, सगळी कचरा वगैरे, अशी माती, मेन म्हणजे माती वगैरे अशी ही ताटावरती राहते आणि क्लीन झालेली ही मोहरी अशी सुपामध्ये पडते. हे बघा, ही ह्याच्यात माती वगैरे होती आणि नंतर आपण हे निवडल्यावरती किती साफ आणि स्वच्छ अशी झालेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंटही करा. थँक्यू.